डिलिव्हरी बॉयने बघितलं सुद्धा नाही, याला म्हणतात माझं काम महत्त्वाचं. एवढी मोठी फेमस अभिनेत्री, सर्वजण तिचे फोटो घेत असताना तो आला आणि देऊन गेला. तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही. फोटो व्हिडिओ काढणारे आश्चर्यचकित झाले, पाहत राहिले. मुंबई इथे प्रत्येक कोपऱ्यावर गर्दी असते. कॅमेरे, फ्लॅश, पापाराझी, गाड्या, गोंधळ आणि यात एखादी अभिनेत्री दिसली तर क्षणात रस्ता जणू थांबतो. त्या दिवशी हे असंच झालं होतं. सकाळचा वेळ. एका पॉश इमारतीबाहेर आधीच काही फोटोग्राफर उभे होते. कुणाची तरी चाहूल लागलेली होती. फोन कॉल्स, कुजबूज, कॅमेऱ्याची तयारी, सगळ्यांच्या नजरा एका दरवाजावर खिळलेल्या. आणि अचानक ती बाहेर आली. क्षणात वातावरण बदललं. फ्लॅश चमकू लागले. मॅडम इकडे पहा. एक स्माईल. मॅडम, मॅडम. आवाजावर आवाज चढू लागले. रस्त्यावर चालणारे लोक थांबले. कोणी मोबाईल काढला, कोणी जवळ जायचा प्रयत्न केला. क्षणभर सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच व्यक्तीकडे. आणि याच गोंधळात तो आला. पाठीवर बॅग, डोक्यावर हेल्मेट, फोनवर ऑर्डरचा पत्ता तपासत. चेहऱ्यावर कसलीही उत्सुकता नाही, कुठलाही उत्साह नाही. तो सरळ चालत होता, जणू आजूबाजूला काहीच घडत नाहीये. समोर कॅमेरे आहेत, लोक ओरडत आहेत, एक प्रसिद्ध चेहरा काही पावलांवर आहे. पण तो ना थांबला, ना पाहिलं, ना वळून पाहिलं. एका क्षणासाठी लोकांना वाटलं कदाचित त्याला कळलंच नसेल, कदाचित ओळखच नसेल. पण नाही, तो इतका जवळून गेला की कुणीही सहज ओळखेल. तरीही त्याने मानही वर केली नाही. तो इमारतीत गेला, सिक्युरिटीशी शांतपणे बोलला, लिफ्टमध्ये गेला, ऑर्डर दिली, रिसिव्हरकडून OTP घेतला, फोनमध्ये डिलिव्हर्ड क्लिक केलं आणि तितक्यात शांतपणे बाहेर आला. तेवढ्यात कुणीतरी म्हणालं, अरे याने तर बघितलंच नाही. व्हिडिओ रेकॉर्ड झालेला होता, कुणीतरी अपलोड केला आणि मग सोशल मीडियावर वादळ आलं. लोक म्हणू लागले, हे असतं प्रोफेशनल. काम म्हणजे काम. सेलिब्रिटीपेक्षा जबाबदारी मोठी. कुणी हसत म्हणालं, भाऊला बोनस द्या. कुणी गंभीरपणे लिहिलं, याच लोकांमुळे देश चालतो. पण अजून एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, ती अभिनेत्री नेमकी कोण होती? व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला गेला, चेहरा ओळखला गेला आणि मग सगळ्यांना कळलं, ती होती बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू. हो, तीच तापसी पन्नू, जिच्या एका झलकसाठी लोक तासनतास थांबतात. पण त्या दिवशी एका साध्या स्विगी डिलिव्हरी बॉयने सिद्ध करून दाखवलं, झगमगाट मोठा असतो पण कर्तव्य त्याहून मोठं असतं. आणि म्हणूनच आज अभिनेत्रीपेक्षा जास्त चर्चा त्या डिलिव्हरी बॉयची आहे, कारण खरी ओळख प्रसिद्धीने नाही तर आपल्या कामाशी असलेल्या नात्याने ठरते.